तुम्हाला माहित आहे का अलिबागला अलिबाग हे नाव कसे पडले? त्याआधी अलिबाग शहराची थोडीशी माहिती घेऊया. 17व्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी अलिबाग हे शहर वसवले. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा असे होते. 1852 मध्ये अलिबागला तालुक्याचे ठिकाण म्हणून घोषित केले. रेवदंडा, चौल, आक्षी, वरसोली, थळ, किहीम आणि आवास ही त्यावेळी प्रमुख गावे होती. त्यापैकी चौल हे प्रमुख बंदर मानले जाते. खाडी जवळ असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. पुढील काळात इंग्रज सुद्धा इथे आले, म्हणजेच प्रत्येकाने आपले चलन अस्तित्वात आणले. ब्रिटिश चलन रूढ होण्यापूर्वी जिल्ह्यात शासनाचा जुना कुलाबा आणि अलिबागचा तांब्याचा पैसा हे चलन चालत असे. अलिबागला नवीन रूप आले ते म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात अलिबागचा खऱ्या अर्थाने विकास झाला. अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार, मारुती मंदिर, बालाजी मंदिर, राम मंदिर, दत्त मंदिर अशा अनेक मंदिरांचा समावेश आहे. अलिबागमध्ये हिंदूप्रमाणेच मुस्लिम, ख्रिस्ती धर्माचे लोक राहतात. तसेच मंदिराप्रमाणेच मशिदी, चर्च देखील अलिबागमध्ये आहेत. कुलाबा गॅझेटियर मध्ये नमूद केल्याप्रमाणे अली हे एका व्यक्तीचे नाव असून ती खूप मोठी श्रीमंत व्यक्ती होती. तिच्याकडे